अरविंदजी सावंत, सांदेकरजी, विदर्भाचे समन्वयक आमचे सहकारी कुशलभाऊ मेश्राम, हेमराजजी उईके, प्रदेशचे सचिव युवा आघाडीचे विनयजी भांगे, इथचे जिल्हाध्यक्ष दीपकजी जनबंधू, अश्विनजी डोंगरे, के एल नानवे, सुरेशजी खंगार, जिल्हाध्यक्ष धनपालजी गडपायले, सतीशजी बनसोड, सविताताई कोळापे, सोनियाताई डोंगरे, तनुजाताई नागदिवे, किरणताई फुले व सुनीताई टेंभुर्णे आणि मोठ्या संख्येने उपस्थित साखोली या भंडारा जिल्ह्यातील तमाम माझ्या आदिवासी समाजातील आणि अनेक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरवर, आंबेडकर घराण्यावर प्रेम करणारा एवढा मोठा जनसमुदाय, आपल्या सर्वांना माझा जय भीम। जल, जंगल, जमीन याचा खरा मालक म्हणजेच आदिवासी आणि या देशाचा खरा मालक म्हणजे आदिवासी। आदिवासी एक संस्कृती आहे आणि स्वतः एक संस्कृती आहे आणि कुठेतरी सातत्याने RSS संघ, BJP या संस्कृतीला जणू आपला हिंदूंचा एक भाग म्हणून दर्शवण्यासाठी प्रयत्न करत असतात। ही फार मोठी षडयंत्र आहे। माझ्या तमाम आदिवासी बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण हाणून पाडता आलं पाहिजे। या वंचित आघाडीच्या माध्यमातून या देशात सर्वप्रथम कोणी बोललं असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर बोलले। ज्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती या देशाच्या आहेत, ज्यांच्या हस्ते या देशाचं सर्वोच्च सदन याचं उद्घाटन झालं पाहिजे होतं, ते करण्यात आलं नाही। मुद्दाम त्यांना डावलण्यात आलं आणि मेरा फोटो मेरी सेल्फी असे आमचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते ते करण्यात आलं। वंचित आघाडीनं जाहीर सांगितलं की जर वंचित आघाडी इथे आणि केंद्रात आली तर सर्वात पहिले तो गोटा खाली काढू, त्याच्यानंतर राष्ट्रपतीला पुन्हा बोलावू आणि पुन्हा त्या संसदेचं उद्घाटन घेऊ। ही भूमिका घेणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांच्या विचाराचा हा पक्ष आहे। ही भूमिका तुम्ही समजायला पाहिजे। आता भगवानजी बोलत होते, जी बासुरी स्वराज जिने सांगितले की तुमच्या विरोधात ती केस लढली, माझ्या संपूर्ण समुदायाला सांगू इच्छितो त्या बासुरीनी जिनी तुमची केस सुप्रीम कोर्टात हारली तिला बक्षीस म्हणून काल लोकसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे। उईके सर सांगत होते की माझा समाज 75 वर्षापासून झाडीत आहे, पण निश्चितच माझ्या तमाम तरुण युवकांना सांगू इच्छितो की जो अडाणी आहे त्याचा फ्लॉवर प्लांट तरोड्यात आपण बघतोय, एवढा मोठा प्लांट इथं उभा झाला, त्याची वीज तो विकतोय, तो गुजरातचा, जमीन आपली, पाणी आपलं, जागा आपली, तो व्यवसाय करतोय। तुम्हाला वीज फुकट भेटते काय? अरे हो की नाही? एखादं विजाचं युनिट कमी भेटते काय? त्याचा रिलायन्सचा म्हणा काही अदानीचा म्हणा, रिलायन्स एक मिनिट सुद्धा आपल्याला बोलता येत नाही पुढं। म्हणून मित्रांनो, हे जे करणारे लोक आहेत, जे नागपूरला बसून सातत्याने विदर्भाचं प्रेम दाखवत होते, असे ते सन्माननीय सर्व नेते जेव्हा या भेलचा प्रश्न या तरुणांनी तो उचलला, भेलचे अनेक शेतकरी आले आहेत ज्यांची जमीन त्यात गेली, त्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो यांचे दाखण्याचे दात वेगळे आहेत आणि करणी आणि कथनीमधले फरक आहे। अदानीचा पॉवर प्लांट मोठ्या ताकदीने उभा आहे आणि भेलचं उद्घाटन होऊन 10 वर्ष झाली, अजून काही झालेलं नाही। म्हणून याला खालतं खेचावं लागेल, त्यासाठी तुमची मोठ बांधणं गरजेची आहे। ही मोठ जेव्हा आपण बांधू, निश्चितच मोठ्या प्रमाणात याचे परिणाम येतील काढत होतील। या परिसरात आज आम्ही येत होतो, मोठ्या प्रमाणात गौण खजिनाचं, रेतीचा मोठ्या प्रमाणात इथं चोरी होत आहे। आज एकही लिलाव झालेला नाही। रेती सर्रास नागपूर आणि अमरावतीच्या भागात मोठ्या प्रमाणात चाललेली आहे, हजारो ट्रक चाललेली आहे। मग नुसते केव्हा होईल? तर निश्चित आपल्या तरुणांना एकत्रित यावं लागेल आणि वंचित आघाडीच्या या एवढ्या मोठ्या या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल। या निवडणुकीच्या माध्यमातून असेल, प्रत्येक वेळोवेळी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपल्यासोबत उभे आहेत। आपण आज 70 वर्षानंतर जे लोक आपल्या समाजाला फक्त वापरण्याचं काम करतायत ते द्रष्टाने आपण बघितलं पाहिजे, डोळे उघडून ते बघितलं पाहिजे आणि कुठेतरी या एकमताने एकमुठीनं मोठ्या ताकदीनं आपण या कामाला लागलं पाहिजे। इथं तमाम वंचितचे काही कार्यकर्ते असतील त्यांनाही माझी विनंती आहे, मित्रांनो ही वेळ अत्यंत महत्त्वाची आहे। आघाड्या युत्या काय होत्याचा निर्णय तुमच्यापर्यंत येईलच,
पण आपण काय करू शकतो, आपलं बूथ आपल्याला बांधता येईल का, आपलं गाव आपल्याला बांधता येईल का, आपली विधानसभा आपल्याला बांधता येईल का, हे महत्त्वाचं आहे। या सभेच्या माध्यमातून जेव्हा आपण बाहेर निघाल, निश्चित लोक 5 तरुण लोकांनी रोज नवीन पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी 5 लोकांना आपल्या पक्षात जोडायचा आहे। हाच खरा तुमचा महत्त्वाचा पाया आहे, कारण का येत्या निवडणुकीत मतांच्या स्वरूपात आपल्याला यांना सर्व उत्तर द्यायचं आहे। एवढंच बोलतो, इथे थांबतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।